सोमवारी भारतामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। गेल्या आठवड्याभरातील घसरणीमुळे 4 दशकांचा रेकॉर्ड मोडला आहे। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं वाढेल असं बोललं जात असताना सोन्याचे दर मात्र झपाट्याने खाली आले आहेत। त्यामुळे गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिकांना याचा मोठा धक्का बसलाय, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र ही मोठी सुवर्ण संधी आहे। पाहूयात। सोनं चांदीची झळाळी आता फिकी पडली आहे, कारण गेल्या 4 दशकातील सोन्याच्या दरात सगळ्यात मोठी साप्ताहिक घसरण झाली आहे। गेल्या वर्षभरात सोनं आणि चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत होती। सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचलं होतं, मात्र आता सततच्या घसरणीमुळे सोनं आणि चांदीच्या खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे। सोनं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। जेव्हा भूराजकीय तणाव असतो तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात असं चित्र आहे, पण यावेळी नेमकं उलट झालं। अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धामुळे सोनं 2 ते 2.5 लाखांपर्यंत जाईल असा अंदाज होता। या युद्धामुळे जगात मोठं ऊर्जा संकटही उभं ठाकलंय। विकसनशील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडू लागलेत। विविध क्षेत्र आणि उद्योगांना फटका बसतोय। असं असतानाही सोनं आणि चांदीच्या दरात मात्र सातत्यानं घसरणच झाली आहे। रशिया युक्रेन युद्धाच्या पहिल्या टप्प्यात सोनं आणि चांदीच्या किमती झपाट्यानं वाढल्या होत्या। पश्चिम आशियातल्या युद्धामुळे सोनं पुन्हा एकदा वधारेल असं सांगितलं जात असतानाच घडलं मात्र नेमकं उलटं। या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 11% घसरण झाली आहे, जी 1983 नंतरची सगळ्यात मोठी घसरण मानली जाते। युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या किमतीत एकूण 14% घसरण झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती दिवसेंदिवस घसरत असून शनिवारी प्रति औंस $4,500 खालती गेल्या। ही या आठवड्यातली सगळ्यात मोठी घसरण मानली जाते। सोन्याची ही घसरण लक्षात घेतली तर गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानण्यास आता कचरत आहेत का असाही प्रश्न पडतो। चांदी देखील युद्धाच्या परिणामातून सुटू शकली नाही। एकाच दिवसात तब्बल 5% चांदी घसरली आणि प्रति औंस $70 खालती आली। जानेवारीमध्ये चांदीचा भाव प्रति औंस $1,119 होता। अमेरिका इराण युद्ध आणि मध्य पूर्वेतल्या संकटामुळे सोन्याच्या किमती सातत्यानं घसरत आहेत। कच्च्या तेलाच्या किमती 50% वाढल्या आणि प्रति बॅरल $119 वर पोहोचल्या। गुंतवणूकदारांचं लक्ष सोन्यावरून ऊर्जा बाजाराकडे वळलं आहे। वाढती महागाई आणि व्याजदर यांचाही सोन्याच्या किमतींवर परिणाम होतो। महागाई वाढते तेव्हा केंद्रीय बँका व्याजदर वाढवतात। व्याजदर कमी झाल्यानं सोन्याच्या किमतींना आधार मिळतो, तर वाढत्या व्याजदरांमुळे घसरण होण्याची शक्यता असते। अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सुद्धा सोन्याच्या किमतीत घट झाली। गेल्या काही दिवसातील सोन्या चांदीच्या दरावर नजर टाकली तर मोठी लक्षणीय घट चांगलीच जाणवते। 29 जानेवारीला सोनं 1,76,121 होतं, तर चांदी 3,85,933 रुपये किलो। 10 फेब्रुवारीला सोन्याचा दर 1,56,255 वर गेला, तर चांदीचा दर सुद्धा घसरून 2,59,100 रुपये प्रति किलोवर आला। पुढच्या 10 दिवसात सोन्याचा दर आणखीन घसरला, तो 1,54,438 वर पोहोचला, तर चांदीचा दर 2,45,564 वर गेला। 10 मार्चला सोनं आणि चांदीच्या दरात थोडी सुधारणा झाली। सोनं 1,60,188 रुपये, तर चांदी 2,70,944 वर पोहोचली। पण पुढच्याच 10 दिवसात पुन्हा एकदा घसरण सुरू झाली। सोनं 1,47,000च्या खालती गेलं, तर चांदी 2,32,000वर गडगडली। पुढच्या 3 दिवसात किमती आणखीन घसरल्या। सोनं 1,35,000वर, तर चांदी 1,01,500 रुपयांपर्यंत खालती आली आहे। सोन्याच्या दरात अचानक झालेल्या घसरणीमुळे सराफा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला। आज सोन्याचा भाव तब्बल 8,000 ते 10,000 रुपयांनी घसरल्यानं पूर्वी जास्त दरानं केलेली गुंतवणूक आता अडचणीत आली आहे। ग्राहकांसाठी मात्र हा सुवर्णकाळ असल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे। सोन्या चांदीच्या दरात सध्या घसरण सुरू असली तरी पुढे हे दर सुधारतील असा विश्वास तज्ज्ञांना आहे। त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही निश्चित संधी आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।